नमस्कार, सुप्रभात. मी ओंकार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ओमीज एक्सप्लोर ट्यूब, एक्सप्लोर द फ्युचर टुडे. तर आजची जी आपली भटकंती असणार आहे ना, ती आज एका अशा किल्ल्यावरती आहे ज्या किल्ल्याला मनमोहनगड असं सुद्धा म्हटलं जातं. कारण की या किल्ल्यावरचा जो नजारा दिसतो आणि जो व्ह्यू दिसतो तो खरंच मन मोहून टाकणार आहे, म्हणून या किल्ल्याला मनमोहनगड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या किल्ल्याला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे किल्ले केंजळगड. हो, तर याच किल्ल्यावरची आपली आज ट्रेकिंग असणार आहे आणि खूप सुंदर किल्ला आहे. जर का तुम्ही मागे पाहिलं तर हाच किल्ला आहे आणि याच किल्ल्यावर आपली आज ट्रेकिंग असणार आहे. तर जास्त नाही, एक 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे. थोडंसं जंगल आणि नंतर पठार आहे पूर्ण. तर बघूया आजचा हा ट्रेक कसा आहे. ट्रेकिंगला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता इथं जे काम चालू आहे ना, इथून जी शाळा आहे, या शाळेच्या मागच्या साईडनी वरती ट्रेकिंगसाठी आपल्याला रोड आहे, किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. तर आता हे जे काम चाललंय तर हे कुठलं इथं गावातलं काम नाहीये, तर हे दुर्गसेवक आहेत आणि यांचं जे काम आहे ते वरती जे किल्ल्यावरती देवी आहे, ज्या देवीच्या नावावरूनच किल्ल्याला नाव पडलेलं आहे, नाव आहे त्या देवीचं केंजळे देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरासाठी त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हे दुर्गसेवक करतात आहेत. तर हे जे दादा आहेत ना, हे यांच्या टीमचे लीडर आहेत. तर यांना आपण विचारू की एक्झॅक्टली म्हणजे दुर्गसेवक आहेत, यांना विचारू एक्झॅक्टली यांचं काय मोहीम आहे किंवा काय काम आहे. दादा, थोडं तुमच्याबद्दल माहिती सांगा आणि एक्झॅक्टली काय काम चालू आहे तेवढं थोडा परिचय का तुमचा. आपल्या सह्याद्री प्रदर्शन हिंदुस्थान ही संस्था गेली 15 वर्ष महाराष्ट्रातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करते. आज जवळजवळ 40 ते 50 किल्ल्यांवर संस्थेच्या माध्यमातून विविध दुर्ग संवर्धनाची कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्या देवदेवतांची जी गडावरची भग्न झालेली मंदिरं असतील त्याच्या पुनर्बांधणीचं काम असेल, गडावर ज्या बऱ्याच गडांवर ज्या अशा तोफा ज्यांनी इतिहासामध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली अशा तोफा इतरत्र पडल्या त्यांना तोफगाडे बसवणं असेल किंवा पायऱ्यांचं बांधकाम असेल, तटबंदीचं बांधकाम असेल, डागडुजी असेल, अशी कामं संस्थेच्या माध्यमातून चालतात. आता आपल्या 12 मावळची सुरुवात जिथून होते त्या 12 मावळच्या सीमेवर म्हणजे पलीकडे वाई परगणा आणि इथे 12 मावळची हद्द, इथे हा असलेला केंजळगड म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वतः त्यांच्या मुखातून एकदा गर्वोद्गार या किल्ल्याबद्दल आले की त्यांचा आवडत्या किल्ल्यांपैकी एक किल्ला असा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की महाराजांच्या ह्याच्यातून की 40 मावळे जरी या किल्ल्यावर असतील तरी 4000 गनिमांपासून या किल्ल्यांचं रक्षण करू शकतात, असं या केंजळगड किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आणि या केंजळगड किल्ल्यावर पुरातन केळंजाई देवीचं मंदिर हे पडझड झालेली होती. तर आपले दुर्गसेवक गेली 1 वर्ष झालं जवळजवळ प्रत्येक शनिवार या ठिकाणी येऊन श्रमदान करतात. सगळे दुर्गसेवक आपापलं काम धंदा पाहून शनिवारी रात्री मुक्कामी येतात. रात्री साहित्य वरती न्यायची एक मोहीम पार पाडतात. सकाळी आज उठलो दुसऱ्या दिवशी रविवारी पुन्हा एक मोहीम पार पाडतात. अशा पद्धतीचं काम चालू आहे. जवळपास 500चा आंबा दगड, 3 ब्रास कच आतापर्यंत वरती गेलेली आहे. 1 ब्रास खडी, त्याबरोबर 40-50 सिमेंटची पोती आणि आता ह्या मंदिराच्या शिखरासाठी ज्या विटा लागतात छोट्या, त्या विटा आता वरती न्यायचं काम चालू आहे. खूप छान माहिती सांगितली दादा, धन्यवाद. तुमच्यासारखे दुर्गसेवक आहेत म्हणून येणाऱ्या पिढीला हे किल्ले आपले सुस्थितीत पाहायला मिळतील. खूप खूप तुमचं धन्यवाद. आणि तुम्हालाही सांगणं आहे, असंच किल्ल्याचं संवर्धन करत राहा आणि किल्ल्यावरती आल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्या. एक थोडा साखरेच्या खडीचा वाटा म्हणून आम्ही पण यातल्या 6 विटांचं पोतं दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही वरती घेऊन जातोय आणि देवीच्या मंदिरामध्ये ते टेकवणार आहे, कारण की तिथे देवीच्या मंदिराचं काम चालू आहे. चला आता ट्रेकिंगला सुरुवात करूया. जसं बोलले दादा ते तसं आम्ही पण एक 6 विटा असणारे पोतं घेऊन आलो, मी पण आणि प्रसाद पण. तर हाच जो जंगलाचा ट्रेक आहे आपला, इथून आपल्याला वरती जायचंय. एक खूप नशीब असण्याची गोष्ट आहे की आम्ही किल्ल्यावर आलो आणि आम्हाला एक किल्ल्याची थोडी का होईना संवर्धन किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या दादांचे खूप मनापासून आभार. हे असं एक छोटंसं पोतं आहे ज्याच्यामध्ये 6 विटात अशी 2 पोते आहेत आमच्याकडे. ते आता आम्ही घेऊन वरती जाणार आहे. केंजळाई देवी मातेच्या मंदिरात पोती ठेवली की तिथून पुढे आपण मग किल्ला फिरू शकतो.
ट्रेकिंगला सुरुवात करून आम्ही सुद्धा 6 विटा घेऊन वाटचाल करू लागलो आणि आज पहिल्यांदा किल्ल्याच्या कामात हातभार लागला या गोष्टीचा एक वेगळाच आनंद होता. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. खूप छान वाटतंय. दम पण लागलाय वरती भरपूर चढायचंय. आता तुम्ही बघू शकता हा जो डोंगर आहे ना हाच आपला किल्ला आहे. जंगलाचा जो ट्रेक होता आपला तो जंगलाचा ट्रेक संपलेला आहे पूर्णपणे. आता इथं आपलं हे जे विटा आहेत आपल्या 6 त्यावरती आपल्याला घेऊन जायचे. आता थोडंच राहिलंय. दम खूप लागतोय पण जी इच्छा होती ना मनामध्ये ती आज पूर्ण झाली की एकतरी दिवस असा गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपला हात लागावा. खूप खूप भारी वाटतं. पठाराची ट्रेकिंग संपून आता आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी आलोय. आता बघा इथं हा दरवाजा आहे पण याची बरीच पडझड झालेली आहे. जसं की हा जो पिलर आहे हा या साईडचा पिलर शाप होतोय आणि या साईडचा पूर्ण इथं ढासळलेला आहे. त्याची इमेजिन होऊ शकते ही प्रवेशद्वार कसं असेल पहिलं. आणि इथून आल्यानंतर इथं थोडीशी जागा आहे म्हणजे पाहरेकरांच्या देवड्या असतील किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी जी जागा आहे तिथे इथे. आणि इथून वरती गेल्यानंतर इथून असंच वरती जायचं ते परत कातळातल्या कोरीव पायऱ्या आहेत त्या तिथून वरती आपल्याला वरती जाऊन तिथून वरती गेलं की डाव्या साईडला केंजाळी देवीचं मंदिर आहे. तर या किल्ल्यावर हा जो तुम्ही बघू शकता ना हा सह्याद्रीचा नजारा आहे. इकडे जर का बघितलं तर संपूर्ण रायरेश्वराचा पठार आहे ज्या पठारावर 7 रंगांची माती आपल्याला बघायला मिळते. सह्याद्रीचं एक अनोखं नवल किंवा एक चमत्कार म्हणावा लागेल. 7 रंगांची माती, एकाही मातीचा रंग सेम नाहीये. 7ही माती 7 कलरच्या माती पूर्ण वेगवेगळ्या रंगाच्या 7. आणि या किल्ल्यावर पांडवगड आहे, कमळगड आहे. आणि हा जो किल्ला आहे तो भोर आणि वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेला आहे म्हणजे बाउंड्री लाईनवरती किल्ला आहे. या किल्ल्यावर रोहिडा किल्ला सुद्धा दिसतो. डिस्क्रिप्शन मध्ये रोहिडा किल्ल्याची लिंक आहे, नक्की जाऊन बघा. त्याही किल्ल्यामध्ये आपण त्याही व्हिडिओमध्ये रोहिडा किल्ला आपण एक्सप्लोर केलेला आहे. आता जाऊया आपण पुढे. थोडंसं वरती चालून आलं आपण जो दरवाजा दाखवला तिथं त्या दरवाजापासून पुढे आलं की इथं लागतं, इथं गुहा लागते किल्ल्याची गुहा आहे. यालाच पांडवकालीन गुहा असं म्हणतात. आता ती गुहा किती मोठी आहे, आतमध्ये भरपूर मोठी आहे पण एक्झॅक्टली आतमध्ये किती असेल काय असेल नाही सांगता यायचं. पुढे का ही गुहा जी आहे ना ही आतमध्ये किती खोल आहे, आतमध्ये किती मोठा असेल नाही सांगता यायचं पण ही अशी गुहा आहे. ही एवढी मोठी गुहा आहे. आतमध्ये त्या साईडला रस्ते आहेत. त्या टायमातला चोर मार्ग असेल, भुयारी मार्ग असेल, हा कुठं निघतो काही सांगायचं नाही. पण खूप आणि पावसाच्या टायमाला इथं पाणी असतं. इथं स्टेला सुद्धा काही लोक टेंट वगैरे लावतात पण धोक्यात असू शकतं कारण की माहित नाही आतमध्ये काय असेल नसेल. पण भरपूर आतमध्ये लांब सडक आहे आणि इकडं पण थोडं भुयार आहे, इकडं पण थोडं भुयार आहे. तर किती मोठा असेल विचार करा. शिवाजी महाराजांची म्हणजे विचार किंवा त्यांची कल्पना काय असेल की ह्याचा वापर कशासाठी केला असेल त्या काळात किंवा किती मोठमोठ्या गोष्टी अशा गुपित आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर असतील. खतरनाक किल्ला. एवढी मी तर कुठल्या किल्ल्यावरती बघितलं नसेल, तुम्ही बघितलं असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. पण खतरनाक एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. एसी पण इतका चिल्ड नसतो, इतकं चिल्ड वाटतंय, एकदम थंड वार वाटतंय कारण खाली ओलं आहे आणि वरतून दगडांचा पावला जाणवतोय. तर आता आलोय केंद्रगडच्या त्या टप्प्यावरती जिथे आहे ना की हा जो पायऱ्यांचा ट्रेक आहे, तुम्ही सोशल मीडियावरती युट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितले असतील ज्याच्यामध्ये याच पायऱ्यांचे जास्त करून व्हिडिओ असतात कारण की या किल्ल्यावर जास्तीत जास्त सुरक्षित आणि चांगला भाग जो खूप दिसायला सुंदर आहे आणि ट्रेकिंगला सुद्धा छान आहे तो म्हणजे हा पायऱ्यांचाच भाग आहे जो सोशल मीडियावरती खूप फेमस आहे. आणि ह्या पायऱ्यांचं एकच वैशिष्ट्य असं की 60 ते 70 पायऱ्या आहेत, जास्तच असतील पण ह्या पायऱ्या एकाच कातळ कोरीव दगडामध्ये कोरलेल्या आहेत. कुठेही याला जॉईंट नाहीये, कुठेही
तुकडा असा जॉईंट करून ह्या पायऱ्या बनवलेल्या नाहीयेत. हे जर का बघितलं ना तर हा पूर्ण कातळ कोरीव कडा आहे आणि त्या कड्यातूनच कडा चिरून ह्या पायऱ्या सुद्धा इकडं आकार देत बनवलेत. काय टेक्नॉलॉजी असेल त्यावेळेस ना संसाधनं होती ना टेक्नॉलॉजी होती ना शस्त्रास्त्र होते की दगड ठोकून पायऱ्या बनवल्या. पण ह्या अशा कातळ कोरीव पायऱ्या तर आता आपण पूर्ण किल्ल्यावरती आलेलो आहे. पांडवकालीन गुहा बघितली आणि वरती आल्यानंतर वरती आलो. इथून मंदिरापाशी आपल्यापाशी विटा होत्या, आपण त्या ठेवल्या. आणि इकडे जर का तुम्ही बघितलं तर हा सह्याद्रीचा मनमोहक नजारा इथून दिसतो. समोर सांगितल्याप्रमाणे ते जे 3 टोक दिसतात तो आहे रोयडा किल्ला. इकडून इकडे आल्यानंतर हे रायरेश्वर पठार आणि इथून खाली बेस विलेज आहे तो इथून गावाचा नजारा आहे. आणि इथून जर का बघितलं तर इथं जे केळंजाई देवीचं मंदिराचं बांधकाम चालू आहे ना तर ते सगळं इथं सामान पडलेलं आहे. आपल्या दुर्गसेवकांनी इतकं भारी काम केलंय की जर का बघितलं ना इकडं तर इकडे ही माती दगड ह्या विटा कच हा काय जांभा दगड जो आहे हा एक दगड जो मंदिराला लावलेला आहे हा 35 किलोचा एक दगड आहे. आणि दादांचं म्हणणं असं आहे की हा तरी वाळलेला दगड आहे. जेव्हा त्यांनी इथे आणला तो ओला होता. आम्हाला 4 विटा घेऊन म्हणजे चार त्या विटा घेऊन आम्हाला दम लागत होता. दुर्गसेवकांनी 35 किलोचे दगड आणून इथं देवीचं मंदिर पूर्णपणे बनवलंय. कच आणलीये. नंतर मंदिरासाठी हे जे अँगल लावलेले आहेत किंवा ते पत्रे आहेत नवे कोरं सगळं सामान हे सगळं त्यांनी खांद्यावर वाहून आणलंय. किती म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आधीच किल्ले बघून मनात प्रश्न पडतो की महाराजांनी त्या टायमाला कसं केलं असेल. त्या टायमाला सिस्टम नव्हती, सुविधा नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती. तर आणि या दुर्गसेवकांनी तर इथपर्यंत पार ते खांद्यावरती आणलेलं आहे. एवढं मोठं त्यांनी कार्य केलं. आता जो आवाज येतोय ते दादा इथं नवीन मार्ग पाणी मारतात ते पाणी उपसण्यासाठी जनरेटरची सुद्धा त्यांनी सुविधा केली. इथपर्यंत लाईट आणली आहे. त्याचं काम सुद्धा इथं चालू आहे. आणि इथून कनेक्शन देऊन त्यांनी वरती पूर्णपणे ना मंदिर बांधलेलं आहे. आपण बघूया आतून आणि याच्या मागच्या साईडनी की एक्झॅक्टली कसं आहे त्यांचं बांधकाम आणि कशा प्रमाणे स्ट्रक्चर आहे देवीच्या. केळंजाई देवी मंदिराचा हा लाकडी दरवाजा अगदी जुन्या काळातील कारागिरांनी घडवलेला आहे असं भासतं. केंजळगडावर उभा असलेलं हे केळंजाई देवीचं मंदिर फक्त बांधकाम नाही, ही श्रद्धा आहे. दुर्गसेवकांनी जांभाच्या दगडांनी उभारलेलं हे मंदिर पाहिलं की क्षणभर आपण शिवकाळात गेल्यासारखं वाटतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरासाठी लागणारं प्रत्येक दगड, प्रत्येक साहित्य या दुर्गसेवकांनी स्वतःच्या अंगाखांद्यावर वाहून गडावर आणलेलं आहे. कारण ही फक्त वास्तू नाही तर इतिहासाबद्दलच्या आदराचा जिवंत पुरावा आहे. तर आता आपण केळंजाई देवीच्या मंदिरापासून इकडे आलो की इकडे लागतो प्रत्येक गडावर जसा असतो तसा लागतो चुन्याचा घाणा. आता चुन्याचा घाणा तुम्हाला माहिती की कशासाठी उपयोग व्हायचा की जसं की गडावरची जी बांधणी असेल, मंदिर असतील, जेव्हा किल्ल्यावर रहदारीचा काळ होता, मंदिरं होती, नंतर गड किल्ल्यांच्या तटबंद्या होत्या, तर काय व्हायचं की चुना आणि गुळ किंवा शिस ह्या गोष्टी जुन्या काळात वापरून आहे ना, जसं आता आपण विटांमध्ये सिमेंट भरून घराची तटबंदी किंवा घराची भिंत मजबूत करतो तसंच याच्यामध्ये चुना आणि गुळ घालून या चुन्याच्या घाण्यामध्ये ते फिरवलं जायचं, वाटलं जायचं, जसं की आपण मिक्सरमध्ये काही गोष्टी वाटतो त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर तीच सामग्री किल्ल्याच्या तटबंदीसाठी वापरायची. त्यामुळेच आज महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले ज्यांच्या तटबंद्या आतमधल्या काही गोष्टी ठीक आहे आज पडझड झालेत पण तटबंदी सुद्धा तेवढी मजबूत आहे. 350-400 वर्ष होत आली की एवढ्या गोष्टींची तटबंदी किंवा मजबूती आजही एकदम सुरक्षित आहे. ती का तर अशाच या चुन्याच्या घाण्यामुळे. कारण की बघू शकता केवढा मोठा चुन्याचा घाणा आहे. रोहिडा किल्ल्यावर पण चुन्याचा घाणा होता पण तो छोटा होता, हा खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये बैलाच्या मदतीने ह्या चुन्याच्या घाण्याचं काम व्हायचं कारण की तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं. हा एवढा मोठा दगड आहे, हा खूप म्हणजे विचाराबाहेरचा दगड आहे, खूप मोठा दगड आहे. इकडून जर काही बघितलं तर याच्यामध्ये हा दगड फिरेल एवढा स्पेस आहे मध्ये, नाही म्हणले तरी 1-1.5 फुटाची जागा आहे खाली, त्याच्यामध्ये हा पूर्ण दगड फिरतोय.
आता चुन्याचा घाणा इकडून आपण इकडे आल्यानंतर जसं आपण प्रत्येक गडाची दुरुस्ती बघतो, बांधकाम बघतो, त्याच्यासाठी लागणारी सामग्री वगैरे बघत होतो. तर त्याच्यासाठी ते तर महत्वाचं असतंच, पण प्रत्येक किल्ल्यावर असते ती सुरक्षा. आणि सुरक्षा कशामुळे होते तर दारुगोळा सामान आपल्याकडे असेल तरच किल्ल्यांची सुरक्षा व्हायची. युद्धासाठी अचानक युद्ध झालं किंवा काही प्रसंग घडले तर प्रत्येक किल्ल्यावर दारुगोळा सुरक्षित राहण्यासाठी पण दारू कोठार होते, दारुगोळ्याच्या रुमा होत्या. तसंच इथं सुद्धा एक दारुगोळ्याचं कोठार आहे. तर बघू शकता याचं बांधकाम जर का बघितलं तर एका छोट्या रूम प्रमाणे. फक्त आता झालंय असं की याच्यावरचा जो छत आहे तो वरचा छत आता आतमध्ये गेल्यानंतर पाहू आपण तो ढासळलेला आहे आणि त्याचंच सामान इथं पडलंय. त्यामुळे रूमचा जो गाभा होता तो पूर्ण भरून वरती आलाय आणि उंची कमी झाली. पण जर काही रिअल मध्ये खोदलं ना त्याचा रिअल स्पेस खालचा जो सपई भाग होता ना तो आजही आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. तर इथं हे दारुगोळा कोठार हे असं आहे. याच्या वरतून छत होता पण तो छत आता नाहीसा झालाय, म्हणजे पडला असेल किंवा आपल्या किल्ल्यांची जशी नासधूस करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी पण केली असेल, काय सांगता येत नाही. तर इथं देवळ आहेत. नंतर या पूर्ण भिंतीच्या कडेला इथं खोबण्यासारखं केलं. इथं देवळी आहे. तर आता हे कशासाठी असले एक्झॅक्टली नाही सांगता यायचं, पण खूप छान याची म्हणजे रचना आहे. आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळा असेल, तुम्हाला जर का टेंट बांधून राहायचं तर तुम्ही म्हणजे इथं राहू शकतो माणूस. आणि ती रूमही तशीच आहे. इथं ऑलरेडी कुणीतरी म्हणजे स्टे केलेला आहे, इथं चूल वगैरे पेटवलेली आहे. तर दारुगोळा कोठार सुरक्षित का असावं, कारण की किल्ल्यावरती जेव्हा युद्ध वगैरे होतं तेव्हा दारुगोळा आपल्या ऐवजी दुश्मनाच्या हाताला लागू नये म्हणून सुद्धा ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं जायचं. तर हा आहे दारुगोळा कोठार रूम किंवा इथला परिसर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला केंजळगड आकाराने छोटा पण रचनेने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम दिसतात त्या म्हणजे कोरलेल्या पायऱ्या आणि दरवाजांचे अवशेष आजही त्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. वर पोचल्यावर संपूर्ण गड हा पठारासारखा पसरलेला दिसतो आणि गडाला पूर्ण प्रदक्षिणाही सुद्धा घालता येते. इथे ठिकठिकाणी पाण्याची टाकी, गुहा, चुन्याचे घाणे आणि पडझड झालेले बुरुज आढळतात जे गडाच्या पूर्वीच्या वस्तीचे आठवण करून देतात. मध्यभागी देवस्थान असून याच ठिकाणी केळंजाई देवीचं मंदिर उभारलं जात आहे. कधी काळी पहारा देणारा हा किल्ला आज इतिहास, श्रद्धा आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा सुंदर संगम बनून उभा आहे. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की या किल्ल्याला मनमोहनगड असं सुद्धा म्हणतात. तर तुम्ही बघू शकता की या किल्ल्याला मनमोहनगड असं का म्हणतात. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप हा लाडका किल्ला होता. याचं सौंदर्य आणि इतरही काही गोष्टी होत्या. तर हे सगळं मागचं जे वातावरण आहे, हा जो सगळा परिसर आहे, या निसर्गामुळे या किल्ल्याला खूप सौंदर्य लाभलेलं आहे आणि याच्याचमुळे याला मनमोहनगड असं सुद्धा म्हणतात. हे जे मागं जे धरण दिसतं ना हे धूम धरणाचं बॅकवॉटरचं पाणी आहे आणि याच्यामुळेच या गडाच्या किनाऱ्यावरती किंवा या गडाचा हा जो मागचा भाग आहे याला एक वेगळाच निसर्ग लाभलेला आहे. हा जो किल्ला आहे केंजळगड, या किल्ल्याची जी उंची आहे ती 4269 मीटर एवढी याची उंची आहे. ट्रेकिंगचा जर का तुम्ही प्रकार पाहिला तर एकदम मध्यम प्रकार आहे आणि हा गिरिदुर्ग आहे. चारी बाजूनी डोंगर आहेत. इकडे जर का बघितलं तर हे पूर्ण हे जे दिसतंय हे रायरेश्वर पठार आहे आणि या पठारावरच आपल्या म्हणजे याच ठिकाणापासून आपल्या स्वराज्याची सुरुवात झाली. कारण की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याचा शुभारंभ केला होता. तर आता ना इकडं आल्यानंतर इकडं लागतो तो दुसरा चुन्याचा घाणा. आपण त्या साईडला जिथं ते बॅकवॉटर होतं तिथून इकडं त्या टोकापासून इकडं आल्यानंतर त्या बुरुजाच्या साईडून इकडं आल्यानंतर इथं आहे चुन्याचा दुसरा घाणा. तर एक गोष्ट मग असा म्हणजे प्रश्न पडतो की या किल्ल्यावरती एवढे मोठे चुन्याचे घाणे आहेत की खूप मोठ्या साईजचं म्हणजे मोठे साईज आहे त्याची. तर एक असा प्रश्न पडतो की हा किल्ला खरंच एवढा बारीक असू शकतो का? कारण की चुन्याच्या घाण्याचा उपयोग बांधकाम आणि तटबंदी भक्कम करण्यासाठी अशाच गोष्टींसाठी व्हायचा. तर खरंच हे इतकं म्हणजे किल्ला हा छोटा असू शकतो. कदाचित हा किल्ला खूप मोठा असेल आणि पडझड झाली म्हणून आज आपल्याला तो समजत नाही एक्झॅक्टली किती मोठा होता. पण
दोन दोन एवढे चुन्याचे घाणे असू शकतात म्हणल्यावर काहीतरी नक्कीच असेल इथं. तर आता त्या साईडचा आपण दुसरा चुन्याचा घाणा पाहिला, पण तिकडून इकडे आल्यानंतर एक विशेष अशी गोष्ट आहे. ती गोष्ट अशी की या साईडला इथून येताना पायऱ्या आहेत, त्याच्या शेजारी थोडी तटबंदी आहे. आणि इकडं जर का बघितलं ना तुम्ही, तर इकडं ऑलरेडी तिथं पायऱ्या आहेत. त्या छोट्या छोट्या पायऱ्या तुम्हाला दिसतील. आणि याच्यामध्ये इथं खड्डा आहे, इथून पाणी तर इकडच्या टाक्यातलं पाणी थोडं त्यात वाहतंय. त्यात गवत वगैरे आहे, पण एक असं तर तिथलं एक स्ट्रक्चर बघून असं वाटतं की इथे एखादी रूम असावी किंवा छोटा पाण्याचा टाका असावा, ज्यात उतरण्यासाठी, पाणी वापरण्यासाठी, जाण्यासाठी जागा तिथूनही आहे आणि इथूनही आहे. पण आता पडझड झालेली आणि इथून दरीमध्ये पूर्ण भाग ढासळलेला आहे. एक्झॅक्टली कळत नाही काय, पण जर का तुम्ही इथं कधी आलात, व्हिजिट केली त्या किल्ल्याला, तर इथं नक्की या. तुम्हाला इथलं स्ट्रक्चर नक्की डोळ्याला जाणार की एक्झॅक्टली इथं कसं असू शकतं. आता संपूर्ण गड आपला ना बघून होत आलाय, पण आतापर्यंत जिथं जिथं आपण गेलोय तिथं तिथं फक्त म्हणजे पूर्ण पठारच दिसलेलं आहे. आणि हीच एक अशी बाजू आहे की इथं ना एवढी तटबंदी शिल्लक आहे, एकदम मजबूत अवस्थेत आहे आणि आहे तशी आहे. आता ही कशी राहिली असेल किंवा कसं नाही माहिती, पण त्या साईडला तर आपण जाऊन आलेलो आहे, तिकडं अजून अशी तटबंदी बघायला मिळालेली, पण या साईडला अजूनही तटबंदी आहे. सह्याद्री आपल्याला फक्त डोंगर दाखवत नाही, तो आपल्याला स्वतःकडे परत आणतो. ह्या वाटा, हा वारा आणि हे शांत आकाश प्रवास का करतोय याचं उत्तर देतात. गड फक्त पाहायला नसतो, तो अनुभवायला सुद्धा असतो. कारण शेवटी आपण ठिकाण पाहत नाही, ती ठिकाणं आपल्याला घडवत असतात. पुन्हा भेटूया आणखी एका सह्याद्रीच्या वाटेवर. तर आता आजची आपली किंजळगडची ट्रेकिंग आहे ना, ती पूर्णपणे संपलेली आहे. खूप एव्हरग्रीन किल्ला आहे, कोणत्याही ऋतूमध्ये ना खरंच छान दिसेल असाच मनमोहन टाकणारा मनमोहन गड म्हणजेच केंजळगड आहे. नक्की या किल्ल्याला व्हिजिट करा. आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट नक्की करा, हा किल्ला कसा वाटला, आपला व्हिडिओ कसा वाटला, आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत नक्की कळवा. कारण की त्यामुळेच काय होतं, आम्हालाही नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते.